एक चावा तर घ्या, एक चावा तर घ्या, म्हणजे एक हा थोडं थोडं अरे क्या दिमाग में भर लिया है पप्पा सेठ ने खुद के। अरे आदमी है कि पेट के लिए काम करता है और ये तो पेट को ही मार रहे हैं। पप्पा सेठ सुनो ना, हम क्या बोल रहे हैं, ये डाइट वाइट आपसे नहीं होने वाला, छोड़ दो आप ये सब। पप्पा सेठ, पप्पा सेठ, पप्पा सेठ, हाँ आपसे बात कर रहे हैं हम। एक पूरा 2-4 टेबल नंबर 6 पे। हाँ रुको, पूरा टेबल नंबर 6 पे 2-4 चल फटाफट। बराबर हाँ। लेकिन एक पूछेगा आपसे, आप बोल क्यों नहीं रहे? पप्पा सेठ, पप्पा सेठ, पप्पा सेठ, क्या हुआ? भूक लागले बाई, भूक लागले। अरे कळत नाही का तुला बाई? अरे खाल्लेलं नाहीये सकाळपासून काही, काय अरे बाई बोललं ना तर अजून भूक लागेल ना बाई, म्हणून मी बोलत नाहीये। बोलायचं नाही, शांत बसायचं बाई, पाणी पित राहायचं 2-2 घोट, म्हणजे बाई भूक कंट्रोल, पोट कंट्रोल, वजन कंट्रोल। हा ठीक आहे, हम जात। कोणाची ऑर्डर आहे ही? कुठल्या टेबलवरची आहे? देऊन टाक। अरे भैया जी, ये किसी के ऑर्डर नहीं है, ये हम आपके लिए लाए हैं। अरे येडा आहे का तू भगवान? अरे असं काय करतो बाई? बैलाला शांत करायचंय ना आपल्याला, तर लाल फडकं का फिरवतोय समोर? हम कुछ समझे नहीं। अरे बैल, लाल फडकं, बैल उधळणार ना आता। जा। और लाए का? लगाए का? नहीं, जाता हूँ। दादा, अब एक वडापाव मिळेल का? इकडे बघ, स्माइल स्माइल। सॉरी, यांना म्हणालात का तुम्ही मला? सॉरी सॉरी। वेलकम टू खयाली पुलाव सर। विश तुमची डिश आमची। काय विश आहे तुमची? काय आणू तुमच्यासाठी? एक चीज पिझ्झा। ओके सॉरी। तुम्हाला चीज पिझ्झा आणि तुम्हाला? मला काहीच नकोय, मी फक्त घरचंच खाते। फॅब्युलस मॅडम, फॅब्युलस। म्हणजे आम्ही हॉटेल चालवतो, पण खरंच सांगतो सर, जे घरचं खाणं प्रिफर करतात ना त्यांच्याबद्दल आम्हाला भयानक आदर आहे। बिकॉज हेल्थ इज वेल्थ। हेल्थ इज वेल्थ। थँक्स। पण म्हणून आम्ही काय केलंय, आम्ही आमच्या हॉटेलमधल्या पदार्थांची चव आणि क्वालिटी ही घरच्यासारखीच ठेवली आहे। तर घरच्यासारखाच वाटणारा पण हॉटेलमधला कुठला पदार्थ आणू तुमच्यासाठी? खरंच नको, थँक्यू। ओके ओके, नो प्रॉब्लेम। तुमच्यासाठी एक चीज पिझ्झा। श्योर। एक चीज पिझ्झा। चीज पिझ्झा। सर एक सजेस्ट करू का तुम्हाला? नको। स्माइल। करतोच सर। कसं आहे सर, चीज पिझ्झा कसं आहे सर, तुम्ही चीज पिझ्झा नका घेऊ। म्हणजे हे बघा, आमच्या हॉटेलमध्ये फारच चांगला चीज पिझ्झा मिळतो, म्हणजे आमचा चीज पिझ्झा फेमस आहे, पण तुम्ही नका घेऊ। तर इट्स नॉट हेल्थी। खरंच सांगतो, हेल्थ इज वेल्थ। तुम्ही सांगा ना मॅडम यांना। पण मला चीज पिझ्झाच आवडतो, मी चीज पिझ्झाच खाणार। मला मान्य आहे ना सर, मला कळलं, आलं लक्षात। मलाही वाचायलाच आवडतं, पण म्हणून मी पुस्तक वाचत तुमची ऑर्डर घ्यायला आलोय का सर? हा,
लक्षात घ्या ना तुम्ही, पुस्तक वाचणं ही माझी आवड आहे आणि ऑर्डर घेणं हे माझं कर्तव्य आहे. काय बोलताय? म्हणजे पिझ्झा खाणं ही तुमची आवड आहे आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही पिझ्झा खाऊ नका. मला सांगा तुम्ही काय करता सर? मी रेल्वेत तिकीट विंडोवर बसतो. घ्या, म्हणजे बसून बसून काम. माय गॉड सर, तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमच्या शरीराशी किती खेळ करताय? नाही, जेन्युअनली सांगतोय. पिझ्झा आणि त्यातून चीज पिझ्झा म्हणजे केवढं फॅट तुमच्या शरीरात जातो तुम्हाला काही कल्पना आहे का सर? सगळं मिळून 9 ग्रॅम फॅट असतं एका चीज पिझ्झामध्ये. 9 ग्रॅम फॅट. त्यातलं सॅच्युरेटेड फॅट 4.3 ग्रॅम, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट 2.1 ग्रॅम, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट 1.9 ग्रॅम, पर ट्रान्स फॅट 0.9 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल 17 mg. सर, तुम्हाला कळतंय का हे एक जंक फूड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात किती हानिकारक गोष्टी जात आहेत? मी जिमला जातो. आधी सांगायचं ना सर. जिमला जाता ते आधीच आणला असता चीज पिझ्झा. रोज जिमला जातात काय? रोज जाता तुम्ही? मी लगेच पिझ्झा घेऊन येतो. एक्स्ट्रा चीज सांगतो. टेबल नंबर 2 ला चीज पिझ्झा रे. स्माइल. काय झालं? रुमाल आहे का तुझ्याकडे? हा आहे ना. पूछ ना, आता पडेल ऑर्डर मध्ये. हळू बोल, कोणी येणार नाही कधी खायला पुलाव मध्ये. माहीत झाली अशी मरगळली का? माहित नाही काय झालंय. रोज याच्यापेक्षा मोठे ऑर्डर्स नेते यार मी. करा अजून डाएट, राहा उपाशी. मासच होणार, ताकद कशी येणार? त्याचा काही संबंध नाही आहे याच्याशी. मग अशीच मरगळली. ओरडतेस कशाला? मी व्यवस्थित खाल्लंय पोटभर, मी ओरडणार. माझं वजन वाढलंय, मी डाएट करणार. कर मग, मर वाटेल ते कर. साडी. मी मदत करू का? नाही नको. उर्मिला ताई, हो झाला का पिझ्झा तयार? हो झाला ना. हा काय, हा घ्या. काय सुगंध सुटलाय चीजचा. फक्त चीज, भाज्या पण आहेत त्याच्यामध्ये आणि ते मिक्स हर्ब्स ते टाकल्यामुळे मेयो आहे, मेयोनीज असं, आणि ते चिली फ्लेक्स थोडं तिखटासाठी टाकायला लागतं ना, त्याच्यामुळे असं एकत्र छान वास येतो त्याचा. आणि ते मी मशरूम कापून दिले ते. हो, मशरूम चीज पिझ्झा आहे ना, मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मशरूम पण आहे यात. हो. आणि एक्स्ट्रा चीज सांगितलंय ना त्यांनी, तर मी काय केलं, ओव्हन मधून बाहेर आला ना, थोडं एक्स्ट्राच ग्रेड करून टाकलं चीज त्याच्यावरती. एक्स्ट्रा चीज. मगाशी खाल्लं मी, मस्त छान. नाही, मला मान्यच आहे. काय आहे, अशी एखादी गोष्ट खूप टेम्पटिंग वाटली ना, थोडी खावी. असो, मी जातो. हे आता मला द्यायला पाहिजे. आणि बघा, अजून एक ऑर्डर येईल का सांगा? का? आपल्याकडचा पिझ्झाच वेगळा आहे. कारण का? गंमत आहे. हे 2 जे चीजचे लेअर आहेत ना, त्याच्यामध्ये असं चाट मसाला असं भरभरून टाकायचा, म्हणजे वेगळीच चव येते. मस्त छान. ठेवतच नाही खाली. ग्रेट. मी देऊन येतो. हो. तुम्ही काम करा. हा प्लीज. जरा आज धावपळ आहे आपल्याकडे. मी ते टोमॅटो कापून दिले. चालेल. मी काय म्हणते, किती टेम्पटिंग आहे हा पिझ्झा. आपलं डाएट चाललंय आणि आपण ते फॉलो करायचं. पण युनिव्हर्सल थिअरी आहे, मन आणि शरीर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मन मारून शरीराला कसा फायदा होईल? जातोय. तुम्ही
एवढी नाही, थोडीशी स्माईल. स्माईल. चीज पिझ्झा. हे पिझ्झा नाही 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 नो. आलं लक्षात माझ्या तुम्ही काय विचार करताय. आलं लक्षात. तुम्हाला असं वाटतंय ना की यात 4 पीस होते, एक गायब झाला, आता 3च राहिलेत. नाही नाही, इथेच चुकतात आमचे कस्टमर. नाही, आम्ही आमच्या हॉटेलमध्ये 3 पीसेसचाच पिझ्झा सर्व करतो. हो, आणि त्यामागे एक लॉजिक आहे बरं का सर. चायनीज अंकगणितानुसार 4 हा आकडा फार अनलकी असतो. खरं सांगतोय. आता तर एका मोबाईल कंपनीने त्यांचा 4 नंबरचा फोनच काढला नाही, डायरेक्ट 5 नंबरचा फोन काढला. खरंच सांगतो. सिरीज मध्ये 3 आणि नंतर एकदम 5. स्ट्रॉंग लॉजिक आहे. मी मूर्ख आहे काय? तुमच्या दाढीने चीज लावायची पद्धत आहे का? एक्स्ट्रीमली सॉरी सर. पिझ्झ्यात केस वगैरे पडलाय का? केसात चीज पडले. मग कळलं नाही सर. से चीज. 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 हे चीज. ते चीज. हे चीज नाही, ते चीज. ते हे नाही आहे सर. ते पिझ्झावरचं चीज नाहीये. हे चीज वेगळंच. व्हेरी सॉरी सर. रिअली सॉरी. आता हाच फोटो मी फेसबुकवर टाकतो. आणि या हॉटेलचं नाव ख्याली पुलाव ऐवजी मवाली पुलाव का नाहीये हेच विचारतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर प्लीज, माझ्या एकट्याच्या चुकीमुळे अख्ख्या हॉटेलची बदनामी नको. माझ्याकडनं चूक झाली सर. सर काय झालंय सर? सर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये ना असं डाएटवर गेलोय सगळे. मला नाही हो सहन होत सर हे. मला पिझ्झा फार आवडतो म्हणून मी एक पीस खाल्ला सर. मी दुसरी प्लेट आणतो सर. ठेव. नाही देतो ना सर. ठेव. पण एक लक्षात ठेव, हां, मी पैसे भरणार नाही. दॅट्स ओके सर. काहीच प्रॉब्लेम नाही सर. सर पण प्लीज कुठे लिहू नका याबद्दल ना सर, प्लीज. इकडे. हां. आणि एक ऐकून जा. एक तुकडा खाल्लास ना तू चीज पिझ्झा मधला. आता नॉर्मल स्पीडने 1 तास चालायचं. 3.5 पर मिनिट या रेटने शरीरात गेलेल्या सगळ्या कॅलरीज बर्न होते. 1 तास चालायचं. अरे शपथ घेऊन सांगतोय मी. खरंच शपथ घेऊन सांगतो. मी बाहेर जाऊन सुद्धा डाएट मोडलेलं नाहीये. किती थडकलासच रे तू. का? इतक्या सराईतपणे कसं काय खोटं बोलू शकतोस तू? हा, तुझ्यासारखी व्यक्ती कशी काय पाळेल डाएट? हा, सकाळी तिथे आम्ही व्यायाम करत होतो, ते करताना सुद्धा पळून गेलास तू. अरे पळून नाही गेलो, खरं सांगतोय. एका मैत्रिणीला वेळ दिली होती, पळत पळत गेलो तिला भेटायला. अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुठल्याही मुलीला असं उन्हात उभं करणं म्हणजे पाप असतं यार. तुझ्या पाप पुण्याचा कॉन्सेप्ट नक्की काय ते सांग मला जरा एकदा. जवळच्या मित्रांशी खोटं बोलणं म्हणजे पाप, आणि आपण आपल्या मित्रांबरोबर फिजिकली तिथे हजर नसताना सुद्धा त्यांच्या कार्यात सहभागी असणं हे म्हणजे पुण्य. मी तुम्हाला खरं सांगतोय, मी मैत्रिणीला भेटायला गेलो होतो, पण तिकडे सुद्धा मी डाएटच जेवलोय. मी स्ट्रिक्टली डाएट पाळलंय एकदम. कसला आवाज आहे? कसला आवाज कसला आहे? हे उंदीर वगैरे असेल बघ बेड खाली. अरे हॉटेल आहे रे आपलं, वाट लागेल आपली. उंदीर नको रे. नाही नाही, उंदराचा नाही आहे आवाज, वेगळा कसला तरी आहे. माझ्या पोटातला आवाज आहे. एवढा मोठा आवाज?
बाई पोट रिकाम आहे, आवाज येणारच ना. अरे पण असा एवढा बाई माझं पोट नाही भरत मैत्रिणींना वगैरे भेटून तुझ्यासारखं. बाई मला लागते भूक, मला अन्न लागतं. ये जिसम प्यार करना नहीं जानता है सिर्फ पोट की भूक. तू शांत हो, भडकू नको. आवाज येतोय ना पोटातून. मी तुला काहीतरी सूप वगैरे आणून देऊ का? भूक लागलीये, तहान नाही. माझ्या पोटातलं नाहीये. हो, कारण यावेळी माझ्या पोटातली भूक ओरडतीये. भूक. चला नवीन घे, पोटातल्या आवाजाच्या भेंड्या. कमॉन. पोरांनो, तुम्ही काय झोपले नाही अजून? कसं झोपणार आहे? एवढी भूक लागलेली असताना मला नाही येत झोप. चला चला आत चला, आत चला. काय आता? बाई मी नाही येऊ शकत, मी आत अडकलोय, रुतलोय मी. अरे पोरांनो चला, तुमच्याच फायद्याचं आहे. अरे लई असतील मनमौजी, पण लाखात एक माझा फौजी. अंगात नाही दमन फौजी. चला 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 चला. दगडासारखा पडला इकडे. उठ. चल रे चल. पटकन या. चला पटकन. तुम्ही कशी गळलेत. चला बोला मुक्ताताई, बोला. मी ओळखतो तू काय सांगणार आहेस ते. आनंदी आणि परी इथे नाहीयेत, त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्याबद्दल काहीतरी गॉसिप असणार. मला एक गॉसिप फिसिप मध्ये काही इंटरेस्ट नाही. मी वेगळं सांगायला आले. ऐका. थांब 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 थांब. तू काही बोलायच्या आधी जरा शांत उभी राहा. आपण या दोघांच्या पोटातले आवाज ऐकूया. काय आवाज येतो? वा वा, काय आवाज येत आहे? काय बोलतोय? काय बोलतोय? याला लाज वाटते का? एक मुलगी आहे आपल्या समोर, आपण कसं बोलायला पाहिजे? काय यात काय घाणे? पोटातले आवाज ऐकू म्हणलं. काय रे यात काय घाणे? थांबा जरा. आता मी जे सांगणार आहे ना, त्यांनी या दोघांच्या तोंडातनं पण आवाज फुटायला लागतील. काय काय काय? मी तुमच्यासाठी एक गंमत करून आले. मी ना लक्ष्मण आणि उर्मिलाला ऑर्डर आहे असं सांगून मटन भाकरी, बोंबील फ्राय आणि सोलकडीचा पेत करायला लावला. हळू. परीला झोपायला पाठवलंय. आनंदी केली अनाथ आश्रमात, ते तिकडनं जेवून येणार आहे. आता किचन मध्ये कोणच नाहीये. जाऊया पण मस्त चेपून येऊया. चला. हो पण आमच्या डाएटचं काय? खड्ड्यात घालते डाएट. काय राव, तुम्हाला माहिती का गावाकडं मी किती लोकांना उपाशी मारताना पाहिले. बाकी काही का असं ना, पण हे असं कोणाला उपाशी असलेलं मला बघता येत नाही. जाऊ दे, मरू दे डाएट. चला मस्त जाऊन खाऊया. चला जाऊया. मुक्ता, मी तुला एक मिठी मारू का ग? मार की. चला रे. पाण्याने काही भूक भागत नाही रे. 6 लिटर पाणी प्यायले रे. सुपर आवाज येतोय पोटात. इट्स म्युझिक. या पटकन जीव. चला रस. ते कुठे जेवण कुठे? पटकन मरायला टेकले. हेच जेवण आहे का आमचं? हे नकोय मला. हे नकोय. बाई नाहीये. बाई कुठे दिसत? जेवायला दे, मरायला टेकले ते. मस्करी नको करू यार. काय चाललंय? बाई गाजर खायला लावल्या परीने. हिने नुसतं गाजर दाखवून इकडे आणलं. बाई एनर्जी नाहीये बाई आमच्यामध्ये. मला परत नाही उपाशी झोपायचं. दुसरा पर्याय नाहीये. चला आता झोपायला. जिम सप्ताह. हॅलो डाएट. मी रिसर्च करत होते तर माझं वजन केलं मी अंडरवेट आहे रे. सो मला खावं भूक लागली आहे ना तुम्हाला? नाही खा.
अरे